सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 3. सूत सांगतात ऋषो. याविषयी आणखी एक कथा सांगतो. ती एका पूर्वी पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय, सत्य बोलणारा, भक्तिमान, बुद्धिमान होता. देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांचे संतुष्ट करीत असे. त्याची भार्या सुंदर वतना रूपवान होती. एके दिवशी स्त्रीसह नदीच्या तीरावर पूजन करीत असताना त्यावेळी साधू आणि व्यापाऱ्यासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता. त्या ठिकाणी आला. नौका नदीच्या तीरावर उभी करून व्रत करणाऱ्या राजाला पाहून त्याने साधुवाने त्या भक्तियुक्त अंतकरणाने राजाला विचारले, महाराज, आपण हे काय करीत आहात? विस्तार करून मला सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, हे साधू पुत्र धन वगैरे व्हावे या धन वगैरे असा ते अतुल तेजस्वी मनोरथ पूर्ण करणारे सत्यनारायणाच्या विष्णूचे मी व्रत करीत आहे. राजाचे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधुवानी महाराजाला म्हणाला, आपण विस्तार करून मला सांगा. जसे सांगाल तसे मी करील. मला पण संतती नाही, या व्रतामुळे नक्की होईल ना? असे बोलणे ऐकून व्यापाऱ्यासाठी अन्य गावी न जाता साधुवानी आनंदाने घरी परत गेला. संतती देणारे व्रत आपल्या भार्येला सांगितले. त्यावेळी सत्यनारायणाचे व्रत नवस पण त्याने केला. अशा प्रकारे शैलवान साधुवानेची लीलावती नावाची भार्या, पतिव्रता, सुंदर वदना अशी रूपवान भार्या आनंदित अंतकरणाने पतीची सेवा करत असताना सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली. तिला 9वा महिना सुरू होताच कन्यारत्न झाले. कन्या शुक्ल पक्षातील चंद्रप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. नंतर काही दिवसांनी लीलावती साधुवान्याला म्हणाली, अहो महाराज, आपण पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे पूजन का करीत नाही? असा तिचा प्रश्न ऐकून साधुवानी प्रियला कलावतीच्या लग्नाच्या वेळी आपण सत्यनारायणाचे व्रत करीन असा भारीचे समाधान करून व्यापाऱ्यासाठी दुसऱ्या गावाला निघून गेला. कलावती गुणांनी वयाने मोठी होऊ लागली. साधुवानी आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे मित्रमंडळाबरोबर विचार केला. लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा केली. आज्ञेप्रमाणे दूत कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला परत घेऊन गुणसंपन्न सुंदर अशा मुलाला पाहून त्या साधुवान्याने आपल्या यतियुक्त बांधव असा आनंदित अंतकरणाने वैश्वपुत्रास विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने नवस केलेले सत्यनारायणा करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान रागावले. नंतर साधुवानी चतुर असणार काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापाऱ्यासाठी जावयास निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ रम्यपूर नगरात जाऊन आपल्या श्रीमान जावयास साधुवानी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असताना काही काळ उत्तम गेला. तितक्यात सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायणाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालाय म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. काही दिवसांनी चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली. चोरलेले द्रव्य घेऊन साधुवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्या चोरांनी द्रव्य टाकले. राजदूत मागून येत आहे असे पाहून घाबरले व चोरलेले द्रव्य दाराजवळ टाकून तेथून चोर निघून गेले. तितक्यात सद्दन साधुवानी ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी चोरलेले द्रव्य पाहून हेच ते 2 चोर आहेत असे समजून त्या दोघांना घेऊन आनंदाने धावत दोघांना राजाजवळ आणले व म्हणाले, महाराज, आपले चोरलेले द्रव्य हे 2 चोर आपणासमोर आणले आहे. आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करता बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली. राजदूतांनी त्या दोघांना किल्ल्या कारागृहात टाकले. यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, पण शिक्षेच्या भीतीमुळे त्यांचे कोणी ऐकले नाही. सर्व सत्यनारायणाच्या मायेमुळेच त्यांचे बोलणे कोणी ऐकले नाही. उलट साधुवान्याचे सर्व द्रव्य जप्त केले. सत्यनारायण शापामुळे साधुवान्याची भार्या घरी होऊन घरोघरी दुःख झाले व त्यांच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख, रोग याने व्याप्त होऊन शुद्धा व तृष्णा दुःखी झालेले साधुवान्याची भार्या घरोघरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवान्याची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी त्या ठिकाणी तिने सत्यनारायण पूजन चाललेले पाहिले आणि तेथे वस्ती झाली. नंतर एकूण सत्यनारायण प्रभू दुःख निवारण्याची प्रार्थना केली. प्रसाद भक्षण करून घरी आली. त्यावेळी
फार रात्र झाली होती, त्यामुळे आईने कलावतीला प्रेमाने विचारले, हे मुली, इतकी रात्र होईपर्यंत तू कुठे गेली होती? तुझ्या मनात काय विचार चालू आहे? ऐकण्याची इच्छा आहे? कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले. मुलीचे वाक्य ऐकून आनंदित झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायण व्रत करण्यास तयार झाली व पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भार्याने आपला पती जावाई लवकर घरी येवो आप्तजनास सत्यनारायण पूजन केले. हे भगवंता, माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करणे आपण समर्थ आहे, अशी सत्यनारायणाला प्रार्थना केली. त्यावेळी भगवान व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे बंदिशाळेत 2 वाणी टाकले आहेत त्यांना सोडून दे. तसेच हे राजा, तू ते त्यांचे धन घेतले आहे त्यांचे त्यांना परत दे. पुत्र व राज्य या नाही तर तुझा असे जर तू करशील, नाही तर पुत्र राज्य यासह तुझा नाश करीन. असे राजा स्वप्न ऐकून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्राप्तकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनासह स्वप्न सांगितले. ते 2 वाणी आपण बंदिशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा, अशी दूतांना आज्ञा केली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी व त्यांचा जावई या दोघांना बंधन मुक्त करून राजासमोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या समोर आज्ञेप्रमाणे बंदिशाळेत 2ही वैष्णवपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी त्याच्या जावई या चंद्रकेतूच्या राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भूतेमुळे त्यांनी काही भाषण केले नाही. त्या वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैष्णव, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता भीती नाही, असे बोलून वेड्या काढून शौर्य मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्यांच्या वाण्याचे जे द्रव्य घेतले होते ते त्यांना दुप्पट करून दिले. हे साधू, आपण आता आपल्या घरी जा. त्या दोघांनी राजाला नमस्कार केला. आम्ही आता आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील 3य अध्याय समाप्त झाला. सत्यनारायण भगवान की जय.